महाराष्ट्र नामाची सुरुवात करूया टोलच्या राजकारणाच्या बातम्यापासून। राज ठाकरेंनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी स्पष्ट केलं की उद्या होणारं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, रास्ता रोको होणारच अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आणि उद्या सकाळी 9 वाजल्यापासून महाराष्ट्रातले प्रमुख हायवे, ज्या हायवेवरती टोल आहेत असे सगळे प्रमुख हायवे बंद राहतील उद्या सकाळी 9 वाजल्यापासून, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। आणि 21 तारखेला जर सरकारने यावर तोडगा काढला नाही तर 21 तारखेला गिरगाव चौपाटी ते मंत्रालय असा महामोर्चा काढण्याचा देखील राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय। राज ठाकरे स्वतः उद्या वाशी टोल नाक्यावर या रास्ता रोकोचं नेतृत्व करणार आहेत आणि ज्या वेळेला छगन भुजबळांनी आज दुपारी आवाहन केलं की राज ठाकरेंनी येऊन थेट चर्चा करावी आणि त्याविषयी बोलावं, आपण काय तो त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, मात्र ते म्हणाले छगन भुजबळांशी काय चर्चा करायची असा प्रतिसवालही राज ठाकरेंनी केला। ऐकूयात राज ठाकरे काय म्हणाले। एक शासनातली एक व्यक्ती आता माझ्याशी फोनवरती संपर्कात होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधनं आता ते निवेदन काढायला तयार आहेत की आम्ही उद्या राज ठाकरे आणि त्यांच्या सर्व तज्ज्ञांबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहोत। माझं म्हणणं होतं की याच्या अगोदर 4 वेळा चर्चा झाली आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की उद्याचं आंदोलन तुम्ही स्थगित करावं आणि उद्या दुपारी आपण चर्चेला भेटावं, अशा प्रकारची गोष्ट आता ते मला सांगत होते। मी त्यांना सांगितलं, म्हटलं याच्या अगोदरही माझी चर्चा झाली आणि त्या चर्चेमधनं निष्पन्न काही होत नाहीये आणि पुन्हा जर परत तशीच जर माझ्या तोंडाला पानं पुसणार असाल तर उपयोग काहीच नाही या गोष्टींचा। काय चर्चा म्हणजे काय करणार? मी म्हटलं मला तुम्ही एकतर टाइम बाउंड प्रोग्राम द्या। प्रोग्राम म्हणजे अशा अर्थाने की आम्ही हा संपूर्ण टोलचा इश्यू आम्ही पुढच्या 30 दिवसामध्ये आम्ही हा निकालात लावू किंवा काहीतरी, कारण नुसतंच चर्चेला याला काही अर्थ नाहीये। आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी जर उद्या चर्चेला येणार असेल तर माझ्याबरोबर मी काही पत्रकार मी आतमध्ये घेऊन येणार, कारण उद्या असं व्हायला नको की बरं ह्यांचं काय आतमध्ये झालं, परत काही पॅचअप झालं, मांडवली झाली वगैरे वगैरे, परत सगळे तुम्हीच बोलत राहणार। मी म्हटलं त्यापेक्षा तुम्हाला घेऊन आतमध्ये गेलेलं बरं। पण महाराष्ट्रातले सगळे हायवे जे टोलने बरबटलेले आहेत ते महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व हायवे उद्या सकाळी 9 वाजल्यापासून बंद असतील, एवढं निश्चित। जे करतोय हा लोकांचा व्याप त्रास कमी होण्यासाठी म्हणून टोलचा याच्यासाठी करतोय। मी परत आत्ताच मी दिलगिरी व्यक्त करतो की ज्यांना कोणाला या गोष्टींचा उद्याच्या त्रास होईल मला माफ करावं, परंतु माझ्यासमोर दुसरा इलाज पण काही नाही। आणि त्याच्यामुळे ही या शहरामधले कुठचेही रस्ते किंवा कुठचेही कार्यक्रम, लग्नाचे असतील, शाळांचे असतील, कॉलेजेसचे असतील किंवा इतर काही असेल, हे असले कुठचेही व्यवहार बंद राहणार नाही। पण जेवढे काही हायवेज आहेत ते सगळे हायवे महाराष्ट्रातले हे उद्या बंद राहतील। ज्याला आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्याला म्हणतो तसं हे उद्याचं हा रास्ता रोको आहे। मी आमच्या सगळ्या लोकांना ही गोष्ट सांगितलेली आहे की कुठचीही सुप्रिया सुळेंनी जरी सांगितलेलं असलं की एसट्या फोडू नका आणि मंत्र्यांच्या गाड्या जाळा किंवा फोडा, तेही काही होणार नाही। कुठचीही नासधूस किंवा असल्या प्रकारच्या कोणत्याही गोष्टी उद्या ह्या घडणार नाहीत। फक्त निषेध म्हणून उद्याचा हा रास्ता रोको असेल आणि तो खणखणीत असेल, एवढं निश्चित। 21 तारखेला मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जनता एकवटेल या सगळ्या गोष्टींसाठी आणि मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरून मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत येत्या 21 तारखेला। तोपर्यंत सरकारला जर जाग आली आणि त्याविषयी जर त्यांना गांभीर्य असेल तर त्यांनी या विषयामध्ये आमच्याशी चर्चा करावी। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाड, राज ठाकरेंनी काय भूमिका घेतली तुम्ही ऐकलं आता, यावर काय प्रतिक्रिया पाहिली तुमची?
पहिल्यांदा तर मी अभिनंदन करेन की 50 वर्षानंतर ठाकरे कुटुंबियांपैकी कुणी एक जण रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. दुसरी गोष्ट, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते, एक पॉलिटिकल अजेंडा असतो, त्याच्यानुसार ती पॉलिटिकल पार्टी काम करते. तर एवढ्या मोठ्या विरोधी पक्षांमधल्या एक व्हॅक्यूम आहे, आक्रमकतेचा एक व्हॅक्यूम आहे. तो व्हॅक्यूम कोणीतरी भरायचा प्रयत्न करणार. त्यामुळे राज ठाकरे हे अत्यंत हुशारीने हा व्हॅक्यूम भरून काढतायत आणि त्यामुळे त्यांचं आंदोलन उद्या व्हायला पाहिजे, करू म्हणजे केलंच पाहिजे. सरकारचं काम करतंय निमंत्रण देण्याचं, चर्चा करण्याचं. दुसऱ्या बाजूने आंदोलकांचं काम करतील, ते तर चालतच राहणार. त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय मला कळत नाही. कुठल्याही आंदोलनाच्या बाबतीत मला सांगा आवाड साहेब, आंदोलनाच्या बाबतीत राष्ट्रवादीची कुठेतरी सहानुभूती दिसते याला. ठीक आहे, मी नेहमीच आंदोलकांबरोबर असतो. माझ्या आयुष्यात 30 वर्ष आंदोलन केलेत माझे. त्यामुळे आंदोलन करावं. आंदोलनाचं काय असतं, आंदोलनाचे केसेस कशा पडतात, त्याच्याने पासपोर्ट कसा रद्द होतो, व्हिसाला कसा त्रास होतो, पोलिसांच्या कारवायानंतर कशा सुरू होतात, नोटिसेस कशा मिळतात, जेलमध्ये डास कसे चावतात, जेलमध्ये खायला कसं मिळतं, या सगळ्याचा अनुभव नेतेवंतांना असायला हवा गाठीची पाठीची. एवढी सगळी उदाहरणं तुम्ही देता जेलच्या संदर्भातली, मग अटकेची भूमिका का घेत नाही सरकार? हो, असं आहे की करा ना, रस्त्यावर आल्यावरच अटक होणार ना. घरात आजपर्यंत अनुभव असा आहे की फक्त घरात आदेश निघत होते. आता जेव्हा माणूस एखादा तळफेने रस्त्यावर उतरतोय त्याचं कौतुक करायला पाहिजे ना. 50 वर्ष महाराष्ट्राचा अनुभव काय, कधी बघितलंय का कुठल्या ठाकरे कुटुंबियांना आंदोलन करताना? आज राज ठाकरे उतरलेत मैदानात, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आंदोलन करताय तो करू द्या, विषय कुठलाही असेल, आमच्या विरोधातला विषय असेल, पण आंदोलन करणं हे पॉलिटिकल पार्टीचा पॉलिटिकल अजेंडा असतो. म्हणजे उद्या राज ठाकरे रस्त्यावर उतरले तर सरकार त्यांना अटक करणार का? असं आहे की सरकारमध्ये ही नाही आहे, पण सरकारने अटक केलीच पाहिजे. जशी आम्हाला सरकार अटक करते आंदोलन केल्यानंतर, तेव्हा आंदोलक सगळं एकच आहे. बाबासाहेब आंबेडकरने समतेचा आदेश दिलाय, समतेचे याच्यावरती संविधान उभं आहे. एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ लॉ. तेव्हा जितेंद्र आव्हाडला अनेक आंदोलनात तुम्ही अटक केली, त्याचा पासपोर्ट रद्द केला, त्याला कोर्टातला पासपोर्ट घ्यावा लागतो. तीच प्रथा तुम्ही आता राज ठाकरेंविरुद्ध केली पाहिजे. उद्या जर ते वाशीला जाणार असतील तर त्यांना वाशी पोलीस स्टेशनमध्ये अटक झालीच पाहिजे. जितेंद्र आव्हाड, एक प्रकारे तुम्ही सत्तेत राहून सरकारलाच आव्हान देत नाहीत का? असं आहे की मी सत्तेत नाही आहे, मी सत्तेत असलेल्या पक्षाबरोबर आहे, पण शेवटी पोलिसांनी जी माझ्यावर कारवाई केली आहे ती त्यांच्यावर करणार नाही, हे तर मग आश्चर्य असेल जगातलं आठवण. पण भुजबळांच्या विषयी आज राज ठाकरे जे म्हणाले त्याविषयी तुम्ही त्या पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून काय म्हणाल? कारण तुमच्या पक्षातले भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. ते म्हणाले दरोडेखोराशी काय चर्चा करायची, ज्यांनी चोरी केली त्या चोरीविषयी चर्चा करायची का? असं आहे की भुजबळ त्यांना कुणी म्हणतात, त्याला काय असं राजकारणाला चालू असतो. त्याला काय ते म्हणाले दरोडेखोर, तर काय भुजबळ दरोडेखोर झाले का? भुजबळांचं काम, भुजबळांची प्रतिमा, भुजबळांनी आजपर्यंत महाराष्ट्राला दिलेलं योगदान, त्यांचं सामाजिक योगदान, याची ज्याला माहिती आहे, त्यांची भुजबळांची त्यांच्या मनातली प्रतिमा काय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे म्हणाले म्हणजे काय ब्रह्मवाक्य नव्हे. राज ठाकरे जे आंदोलन करतात त्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे? मी काय म्हटलं, आंदोलन करणं हा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा अजेंडा आहे. सरकार म्हणून सरकार भूमिका घेईल. माझा त्यांना पाठिंबा आहे का विरोध आहे असं मी प्रश्नही विचारलेला नाही, तसं मी उत्तरही दिलेलं नाही आहे. धन्यवाद जितेंद्र आव्हाड, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आंदोलन करणं हे जनतेचा हक्क आहे, त्याप्रमाणे विरोधी पक्षाची जी कणखर भूमिका आहे ती आतापर्यंत कुठल्या विरोधी पक्षांनी बजावली नाही, मात्र ते राज ठाकरे बजावतात असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. त्यामुळे त्यांनी आंदोलन करावं. असं आंदोलन ज्या पद्धतीने राष्ट्रवादींनी केलं असंच आंदोलन तेही करतायत. त्यांनाही सरकारने अटक करावी जशी पोलिसांनी आमच्यावर कारवाई केली, असं सरकारला खुलं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी दिलेलं आहे. सचिन सावंत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत. सचिन सावंत, जे आव्हान जितेंद्र आव्हाडांनी आता सरकारला दिलंय याच्याविषयी तुम्ही काय म्हणाल? हीच भूमिका जी इतर कार्यकर्त्यांविषयी सरकार दाखवतं ती राज ठाकरेंविषयी दाखवायला का मागे पुढे बघताय? नाही, निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे की अशा तऱ्हेचं जर आव्हान सरसकटपणे जी भाषा वापरली जाते ती लोकशाहीच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे हितकारक नाही. आणि जनतेसमोर ज्या तऱ्हेने एक आपण प्रेसिडन्स दिला पाहिजे त्या प्रेसिडन्सला अनुसरून नाही. आणि शासनानं त्या दृष्टिकोनातून आता उद्या जर याच्यामध्ये जर त्यांनी कायदा हातात घेतला तर त्याच्यावरती कारवाई ही निश्चितपणे झाली पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे. पण ज्या पद्धतीने ते म्हणतात की जनतेला त्रास झाला तरी मी त्यांची माफी मागतो, मात्र आंदोलन करणं मला अपरिहार्यता माझी आहे,
ही अपरिहार्यता सरकारला दिसत नाहीये का की जनता जर वेठीस धरली जाते, 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत, दुसरीकडे काही समारंभ कुठल्या कुठल्या घरादारांचे असतील वेगवेगळे, याच्यामध्ये कुठतरी अडचण ठरेल, जनता रस्त्यावरती थांबली जाईल, सगळं वाहतूक थांबली जाईल, सरकारला हे दिसत नाहीये? आमची म्हणूनच मी या दृष्टिकोनातून बोलतोय की शासनानं त्यांची भूमिका निश्चित, मी शासनाचा प्रवक्ता नाही, परंतु हे सगळं लक्षात घेता शासनानं त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. याचं कारण असं की ह्या टोलचा प्रश्न जरी असला तरी टोलच्या प्रश्नाशी संबंधित नसलेले देखील अनेक लोक या राज्यामध्ये आहेत. या टोलच्या मार्फत जर पाहायला गेलं तर मोटरसायकल असेल किंवा रिक्षा असेल किंवा ट्रॅक्टरवर चालणारा शेतकरी असेल, तिथपासून पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी मुभा दिलेली असते, त्याच्यापासून त्याला माफ असतं. त्यामुळे म्हणजे जी संख्या याच्यामध्ये टोलमध्ये आहे ज्याला लागतो त्याच्यापेक्षा प्रचंड प्रमाणामध्ये ही संख्या आहे. त्यामुळे सचिन सावंत, मला एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. जी हतबलता तुम्ही आता व्यक्त करून दाखवली, तीच हतबलता जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त करून दाखवली की आम्ही सरकारला सांगतोय, सरकार हे करत नाही. म्हणजे सरकार बा ऐकतं तरी कोणाचं? ज्या पक्षाचं सरकार बसलंय त्या पक्षातल्या नेत्यांचं सरकार ऐकत नाही, त्या पक्षाचे आमदार असतील त्याचं सरकार ऐकत नाही. सरकार ऐकतं तरी कोणाचं? जनतेनी कुणाकडे बघायचं? ही हतबलता नाही, आम्ही मागणी सांगितलेली आहे. आणि तुम्ही म्हणता सरकारने कारवाई करायला पाहिजे, पण सरकार कारवाई करताना दिसत नाही, प्रश्न सोडवताना दिसत नाही. हतबलता म्हणायचे नाही का ह्याला? या पूर्वीच्या अनेक आंदोलनांमध्ये काय झालेलं आहे हे राज ठाकरेंना माहिती आहे. राज ठाकरेंची आंदोलनं किती उथळ असतात, कशा त्याच्यामध्ये काही व्यापकता नसते किंवा फार काही विचार असतो असं नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्वतःला मायलेज मिळवण्यासाठी शहीद होण्याची एक भूमिका घेऊन ते चाललेले आहेत. त्यामुळे सरकार योग्य पद्धतीने योग्य वेळी करेल अशी आमची निश्चितपणे खात्री आहे. अनेक वेळेला तशाच तऱ्हेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने घेतलेलं आहे, कारवाई झालेल्या आहेत. परंतु आमच्याकडनं काँग्रेस पक्षाकडनं अधिकृतपणे हेच सांगता येईल की जनतेला त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचे त्रास होऊ नये, या आंदोलनाच्यामुळे कायदा हातात घेतला जाऊ नये. आणि महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे हे लोकांपर्यंत दिलं पाहिजे आणि ते दाखवलं पाहिजे सरकारला. धन्यवाद सचिन सावंत तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. की हे राज्य कायद्याचं आहे, कायद्याचं पालन करणारं राज्य आहे, हे सरकारने दाखवावं अशी मागणी पक्षातल्या प्रवक्त्यांकडनं होतीये. किमान सरकार पक्षातल्या लोकांचं तरी ऐकेल आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी समोर येईल अशी आशा करूया. मुद्दा जो भुजबळांचा मगाशी उपस्थित झाला त्याच मुद्द्यावर राज ठाकरे बोलताना म्हणाले की सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जी कालपासून आपण जुंपलेली पाहतोय की हिंमत असेल तर माझ्यासमोर चर्चेला या, असं आव्हान भुजबळांनी दिलं. त्या म्हणाले की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्या देतो. मात्र राज ठाकरे त्याच्यावर बोलताना असं म्हणाले की मी दरोडेखोरांशी बोलत नाही. काय नेमकं दोघांनी एकमेकांबद्दल या सगळ्या मुद्दे उपस्थित केले ऐकूया. असे आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे. आंदोलन आम्ही सुद्धा केलेले आहे.